नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खरसुंडी सिद्धनाथ मंदिरातील चांदी प्रकरण तापले. खरसुंडी तालुका आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील चांदीच्या खांबावरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी आंदोलनाचा इशारा, देवस्थान ट्रस्टचा खुलासा आणि गुरव समाजाची भूमिका यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे. सध्या धर्मादाय विभाग व पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या चौकशीकडे भाविकांचे लक्ष लागलं आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सन 2012 ते 2016 या कालावधीत ट्रस्टने जाणीवपूर्वक लेखापरीक्षण केला नसल्याचा आणि मंदिरातील 6 खांबांवरील सुमारे 100 किलो चांदी परस्पर गायब केल्याचा आरोप खरात यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास 15 मे पासून धर्मादाय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दुसरीकडे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रस्टने 1994 ते 2025 पर्यंतचे सर्व लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय कार्यालयाकडे सादर केल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. मंदिरातील अष्टकोनी खांबावरील चांदी जीर्ण झाल्यामुळे ती दुरुस्तीसाठी अधिकृत पंचनामा व ठराव करून काढण्यात आली असून त्यावर नव्याने नक्षीकाम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. लाकूड उपलब्ध न झाल्याने कामास विलंब झाला असून चौकशीपूर्वी आंदोलन करणे म्हणजे संस्थेची बदनामी असल्याचे ट्रस्टने म्हटलं आहे. दरम्यान भाविक शिवाजीराव पाटील यांनी 25 वर्षापूर्वी अर्पण केलेली 24 किलो चांदी गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रस्टकडे जाब विचारला होता. मात्र अद्याप काम पूर्ण न झाल्याने त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि खानापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेना ठाकरे गट तालुकाध्यक्ष शेखर नेचळ, डॉक्टर कैलास पाटील यांच्यासह विविध संघटनांनी या प्रकरणात उडी घेतल्याने खरसुंडीतील हे चांदी प्रकरण आता अधिकच गाजू लागलं आहे. या वादात आता स्थानिक श्रीपूजक गुरव समाजानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देवस्थान ट्रस्ट आणि पुजारी व्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा असून ट्रस्टच्या कारभारामुळे गुरव समाजाला नाहक बदनाम केलं जात असल्याचे समाजाने पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.